सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6 भावभक्तीची भावुक गाथा याचा भाग 5. प्रचिती पर्वाला सुरुवात. माझ्या आणि पत्नीच्या जीवनात एका भीषण अशा पर्वाला इथपासून सुरुवात झाली होती. रोग असा की त्यावर इलाज नाही. इतर रोग परवडतात, पण हा नको. कारण ह्या रोगात रोग्याला मोठी लढाई द्यावी लागते. इतर रोगात मृत्यू माणसाला खातो, इथं उलट होतं. माणसाला मृत्यू खावा लागतो. ह्या रोगातील भीषण यातनांची अशी ही स्थिती मी ऐकून घेत होतो. रामकृष्ण परमहंसांसारखे म्हणत, आई केवळ तुझ्याच चिंतनात आहे म्हणून ठीक, इतप्पर त्रास होतो. ह्या रोगासंबंधी असे हे विचार पुढे कधी मनात आले की पत्नीच्या यापुढील यातनांबद्दल काळजी वाटे. असह्य मानसिक यातना होत. मनात मी म्हणे, स्वामी आता तुम्ही पाहायचे. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर 1.5-2 महिने माझ्या पत्नीची प्रकृती साधारण बरी होती. सर्वसामान्यतः ह्या काळात ती बिछाण्यावर पडून अशीच असे. अशा परिस्थितीत पत्नी अधूनमधून पावसला स्वामींकडे दर्शनात जायचंय असं म्हणू लागली. म्हणून 1973च्या एप्रिल महिन्यात मुलांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर सर्व कुटुंब घेऊन पावसला स्वामींकडे जायचं असं मी ठरवलं. पुणे पावस एसटी प्रवास लांबचा आणि दगदगीचा आहे. त्यातून पत्नीची प्रकृती तशी नाजूकच झालेली होती. त्याचा विचार करून खाजगी स्पेशल मोटारीनं पावसला जायचं असं मी ठरवलं आणि त्या दृष्टीनं तयारी करू लागलो. मी अशा काही प्रयत्नात आहे ही गोष्ट माझे एक मित्र श्रीयुत अनंतराव सालकर यांना समजली. नेहमीप्रमाणे असे श्रीयुत सालकर एके दिवशी माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, चला वहिनी आणि मुलांना घेऊन आमच्या गाडीतून पावसला स्वामींकडे जाऊ झालं. श्रीयुत सालकरांच्या सल्ल्याप्रमाणे मी सर्व कुटुंब घेऊन त्यांच्या गाडीतून पावसला जाण्याचा बेत पक्का केला. 1973च्या एप्रिलमध्ये मी, पत्नी, मुलं अशी सर्व श्रीयुत सालकर यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतून पावसला स्वामी दर्शनास म्हणून गेलो. आपणाला कोणता रोग झालाय याची कल्पना पत्नीला त्यावेळेला नव्हती. ह्या आजारातून आपण चांगल्या प्रकारे बऱ्या होऊ अशा तऱ्हेची एक आशा तिला त्यावेळेला होती. म्हणून ह्या प्रवासात जाता येता पत्नी आनंदात अशीच होती. पावसला गेल्यावर दुसरे दिवशी सकाळी मी, मुलं आणि पत्नी असे सर्वजण स्वामींच्या खोलीत गेलो. स्वामी पलंगावर पडून होते. माझ्या पत्नीला स्वामींनी पलंगाजवळ असं बोलावलं आणि प्रसाद देत स्वामी तिला म्हणाले, आनंदात राहावं. येताना मी स्वामींच्या खोलीत दर्शनास म्हणून गेलो. पलंगाजवळ गेलो. स्वामींनी रसगंगाधर म्हणजे कोल्हापूरचे प्राध्यापक ग.व्ही. कुलकर्णी यांचा
प्रसाद नावाचा एक आध्यात्मिक काव्यसंग्रह बाहेर काढला. पडल्या पडल्याच तो काव्यसंग्रह उघडला आणि त्यातील पृष्ठ क्रमांक 144वर जो मजकूर होता त्या मजकुरावर आपली बोटं फिरवली आणि ते करत असताना आशीर्वाद आशीर्वाद असं म्हणत त्यांनी तो संग्रह माझ्या हाती दिला आणि मला प्रसादाची पुडी दिली. तो मजकूर असा होता, ज्यांना दुःख असतात त्यांना ज्ञान होतं, पण ज्यांना ती नसतात त्यांना कधीच ज्ञान असणार नाही. स्वामींची प्रकृती 1973मध्ये चांगली नव्हती. 1973मध्येच स्वामींनी बोलणं, दर्शन वगैरे तसं पाहिलं तर बंदच केलं होतं. त्या वर्षी बहुधा ते पलंगावर समाधीस्थ असेच पडून असत. अशा ह्या परिस्थितीत सुद्धा माझ्या पत्नीला त्यांनी कॅन्सरसारख्या रोगाचं दुःख आणि यातना पेलण्याची आध्यात्मिक ताकद आपल्या दिव्य वाणीनं दिली होती. आणि मला पण परमार्थाचा दुःखाच्या संदर्भात अन्वयार्थ लावण्याचा एक आध्यात्मिक विचारही दिला होता. पत्नीला स्वामींचं शेवटचं असं हे दर्शन घडवून आम्ही पुण्याला आलो. आल्यावर मे महिन्यापासून माझ्या पत्नीची प्रकृती ढासळत अशीच चालली. जूनच्या मध्यापासून अन्नपाणी असं काहीही तिच्या पोटात ठरेना. बळेच घेतलेलं सर्व बाहेर येई, म्हणून अन्नग्रहण असं तिनं जवळजवळ बंदच केलं. अशा परिस्थितीत सुद्धा स्वामींच्या चिंतनात ती आनंदात अशीच असे. हॉस्पिटलमधून येताना डॉक्टरांनी सूचना केली होती. त्यांच्या मते शेवटी हॉस्पिटलमध्येच जावं लागणार होतं. शेवटी असे पेशंट घरी त्रास देतात. त्यांच्या यातना, दुःख, बडबड, आरोळ्या असं थांबवण्यासाठी म्हणून इंजेक्शन देऊनच त्यांना सारखं झोपवावं लागतं, इत्यादी माहिती माझ्या डॉक्टर मित्रांनी मला दिली होती. दिवसामागून दिवस जात होते. आता तशीच परिस्थिती येते की काय असं मला वाटायला लागलं. मी काळजीत असाच असायचो. मनात म्हणे, पत्नीच्या अशा ह्या तऱ्हेच्या यातना आणि हाल मला पाहणं शक्य नाही होणार. अशा परिस्थितीतच स्वामींनी तिला सांगितलेली, भीती वाटेल तेव्हा स्मरण करा, मी आहेच, किंवा आनंदात राहावं इत्यादी वाक्य आठवायची. मनात म्हणे, स्वामी आता तुमचे शब्द तुम्हीच खरे करा. इतःपर आमचं रक्षण कोण करणार. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 6वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.